नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजचा व्लॉग हा हे गिफ्ट आले दाखवण्यासाठी 3-4 दिवस झालं हे गिफ्ट येऊन, पण मला व्हिडिओ बनवता आला नव्हता कारण मुलीच्या एक्झामसाठी आम्ही बाहेरगावी गेलेलो होतो, त्यामुळं नव्हता करता आलेला. आणि हे सायकल जी होती ती आलेली आहे. आणि आजचा व्लॉग माझ्या मुलांबरोबर एक्झामला जाण्या अगोदर जी बिर्याणी मागवून हे खात होते त्याचा छोटासा व्लॉग मी केलेला आहे, तो पहा. बिर्याणी मी खातलाय तर आज आम्ही खाता येते ह्यांची बिर्याणी. ही एवढी बिर्याणी हाफमध्ये येतात ते आता माझे ताट भरून एवढे फुल झाले. ह्यांचं तुम्ही मटण बघा, असं छान शिजलेलं असते. ही ग्रेव्ही रस्सा आहे का ग्रेव्ही समजत नाही आम्हाला. मस्त मस्त करायला एक आणि एक भाताचा शीत कागदाचा लागलेला काढून घ्या. अप्रतिम अप्रतिम. ह्यामध्ये जो तळलेला कांद्याचा स्वाद आहे ना, हे पोरग मुक्का आहे काय जरा जरा नाही पूर्णच मुक्का आहे ते. मटणाचं पीस बघा, तुमच्यासारखं शिजलेलं नसलेलं मटण नाही, शिजलेलं आहे. तुमच्यासारखं मटण शिजलेलं नाही असल्यासारखं नाही आहे, शिजलेलं. मटणाच्या पीसची क्वालिटी बघा फक्त तुम्ही. त्यांचं मी इथं आभार व्यक्त करतो की त्यांनी मला माझं ही जी मिरची रस्सा असते काढून दिला. ही जी मिरची असते मग तुमचं एक मटणाचा पीस देता का हाड देतो तुम्हाला मी? नाही हो, यामध्ये जी मिरचीचं पीस, ही मिरची जे असते नाही हो, ती पण चांगली लागते. काय झालं मिरचीचं? मटणा मिरचीचा मटणासारखीच लागत्या. हा, खाऊ नको, ठेव तिथं दाखवायच्या नादात. मी खातोय, चांगलं लागतं. आतनं आवाज आला, आतनं आवाज आला. त्यातून आवाज आला. ज्यांचा आज शुक्रवार असल्यामुळे ते खात नाहीत त्या लोकांचा. नाही, ते कधी तर खातात कधी तर नाही. माझ्यावर अवलंबून असते, कधी द्यायचं कधी नाही. नाही हो, जैनची बिर्याणी कुठला माणूस करतोय? जैनची बिर्याणी कुठला माणूस खाऊ टाका, खाऊ टाका. शांत बसा. साधारणतः यामध्ये 5 ते 6 पीस येणार तुम्हाला हाफ बिर्याणी. खोटं बोल नको, 3च आहे. ए बघ 4 पीस. हे बघ, 1 2 3. अगं 4 आहेत ना. हे काय थोडं आणि मी 2 खाल्ले. इसका मुझ जरा मुझ इसका मुझ ते बोल, बारकं बारकं थोडं टिप. तुम्हाला कांदा भी थांबा, बिर्याणी प्रॉपर दाखवतो. लांबनं काय दिसत नव्हती. बघू हात काढा जरा. आम्ही इकडे राखू. बिर्याणी असावी तर जय हिंद. आम्ही आणि तर एक्झामसाठी आम्हाला बाहेरगावी जायचं होतं. बाहेरगावी म्हणजे आम्ही मुंबईला गेलेलो होतो. मग त्याआधी जाताना घरी स्वयंपाक वगैरे करून आणि परत पूर्ण राडा सगळा काढायला नको म्हणून बिर्याणी मागवलेली होती. आणि कोल्हापूरमध्ये जय हिंद जे हॉटेल आहे लक्ष्मीपुरीमध्ये, तिथून बिर्याणी, कारण माझ्या दोन्ही मुलांना तिथली बिर्याणी फार आवडते. आणि त्याचा म्हणजे ते जे बोलत होते ते म्हटलं थोडंसं शूट करूया. आणि दोघं पण म्हटलेत हां ठीक आहे कर. म्हटल्यानंतर मी व्हिडिओ केलेला होता. आणि ते जे गिफ्ट त्यांनी दिलेलं ते माझ्यासाठी किती मौल्यवान आहे, कारण आत्ता जे मी म्हणजे झुंबा वगैरे करतो आहे आणि त्यानंतर आता सायकलिंग करून मला वाटतं लवकरात लवकर माझं वेट लॉस होणार आहे. आणि व्यवस्थित आता मी उद्यापासून व्हिडिओ व्यवस्थित बनवणार आहे सकाळपासूनचा. म्हणजे उद्या सकाळी उठल्यानंतर जे रुटीन माझं सुरू होणार ते मी टाकणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी माझ्या दोन्ही मुलांचं इंट्रोडक्शन करण्यासाठी म्हणून केलेला होता. ही माझी मुलगी आहे आणि ते आता सांगितल्या पद्धतीनं तुम्हाला ते LLBचं शिक्षण पूर्ण आता करून ती एक्झाम द्यायला गेलेली होती UPSCची. आणि हा माझा मुलगा आहे, तो पण D फार्मसी केलेलं आहे पूर्ण. आणि त्याचं पण ऑनलाईन काम सुरू असते, तुम्हाला मी ते पण दाखवलेलं आहे खाली. आणि हे गिफ्ट मला फार आवडलेलं आहे. आणि ते जे कपाट दाखवलेलं होतं त्या कपाटमधले 2 पार्ट आले नव्हते म्हणून ते पुन्हा रिटर्न पाठवले आणि ते पण आता परत येणार आहे. ते आल्यानंतर तुम्हाला मी परत दाखवते, कारण त्या कपाटाचे काय दरवाजे आलेले नव्हते. आणि हे ऑनलाईन कपाट फ्लिपकार्टवरून मी मागवलेलं आणि त्यामुळं त्याचे काय झालं प्रॉब्लेम काय माहीत नाही, पण त्याचे दरवाजे झाले नव्हते म्हणून रिटर्न पाठवलं. आणि हे पण अमेझॉनवरून मुलांनी ही सायकल मागवलेली होती ऑनलाईन, त्यामुळे ती पण यायला खूप वेळ झालेला होता.
तरी पण 4 दिवस झाले ते येऊन. मीच बाहेरगावी असल्यामुळं मला व्हिडिओ बनवता आला नव्हता. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.